वडिलोपार्जित पांढर रस्ता बंद, न्यायासाठी शेतकरी प्रशासनाच्या दारात। शेतकरी मोहनदास देशमुख यांचे महसूल प्रशासनाला भावनिक निवेदन। खालापूर तालुक्यातील वणी गावातील शेतकरी मोहनदास काशीनाथ देशमुख यांनी त्यांच्या वडिलोपार्जित वहिवाटीचा पांढर रस्ता बेकायदेशीररित्या बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत महसूल प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे। 5 एकर असो की 50 एकर, आम्हाला दुसऱ्याच्या जमिनीवर डोळा नाही। आम्हाला फक्त आमचा वडिलोपार्जित रस्ता हवा, असा आक्रोश देशमुख यांनी व्यक्त केला। देशमुख यांची शेती सर्वे नंबर 58 मध्ये असून गट नंबर 63 मधून जाणारा पारंपरिक रस्ता अनेक वर्षांपासून शेतीसाठी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र दिलीप रघुनाथ देशमुख आणि तुषार रघुनाथ देशमुख यांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच यातील मीना, दिलीप, तुषार हे बोटाच्या सहाय्याने ही सर्व जमीन आमची आहे असे सांगून रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून टाकला व शिवीगाळ करण्यात आली। पर्यायी रस्ताही बंद करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे। ही जमीन आमचीच आहे, येथून जायचं नाही अशी अरेरावी करत संबंधितांनी रस्ता बंद केला। त्यामुळे आम्हाला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटरचा वळसा घालून दुसऱ्याच्या शेतातून जीव मुठीत धरून जावं लागत आहे, असं देशमुख यांनी सांगितलं। हा रस्ता बंदीमुळे शेती व्यवसायासह जनावरांच्या देखभालीवर गंभीर परिणाम झाला आहे। संबंधित शेतावर मोठा गोठा असून गाय, बैल, म्हैस आणि कोंबड्यांचे पालन केले जाते। उन्हाळ्याच्या झळांमुळे टँकरने पाणी आणावं लागत असताना बंद रस्त्यामुळे टँकर शेतापर्यंत पोहोचू शकत नसल्याने मुक्या जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला। हा फक्त रस्त्याचा प्रश्न नाही, हा आमच्या कुटुंबाचा जगण्याचा आणि मुक्या जनावरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मोहनदास देशमुख यांनी व्यक्त केली। प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून बंद केलेला रस्ता खुला करावा, अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितावर राहील, असा इशारा त्यांनी दिला। या संदर्भात मोहनदास देशमुख यांनी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भावनिक साथ घातली। साहेब, तुम्ही आमचे मायबाप आहात, आम्हा शेतकरी कुटुंबाला न्याय द्या, अशी विनंती त्यांनी तहसील कार्यालयात केली। तसेच मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कोकण आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन पाठवण्यात आले आहे। दरम्यान मोहनदास देशमुख यांना धमकावल्याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे। महसूल विभाग आणि प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मोहनदास देशमुख